बीदर में महात्मा व्योमगुंडेश्वर एजुकेशनल इंस्टीट्यूशंस और बीदर के अलग अलग एजुकेशनल इंस्टीट्यूशंस के साथ मिलकर कर्नाटक के पूर्व मुख्यमंत्री देवराज अरस का 111वां जन्मदिन और साथ ही कांग्रेस नेता व पूर्व प्रधानमंत्री दिवंगत राजीव गांधी का जन्मदिन मनाया गया। इस अवसर पर केक काटा गया और साथ ही इस अवसर पर इसी के तहत एक ब्लड डोनेशन कैंप भी आयोजित किया गया। इस प्रोग्राम की अध्यक्षता महात्मा व्योमगुंडेश्वर एजुकेशनल इंस्टीट्यूशंस के प्रेसिडेंट और डिस्ट्रिक्ट कांग्रेस कैंपेन कमेटी के प्रेसिडेंट अमृतराव चिमकोड़े ने की। इस प्रोग्राम में डिस्ट्रिक्ट सर्जन डॉक्टर अहमद खान शामिल हुए। बीदर ब्लड फंड ऑफिसर आकाश पाटिल ने चीफ गेस्ट के तौर पर हिस्सा लिया। इस अवसर पर महात्मा व्योमगुंडेश्वर एजुकेशनल इंस्टीट्यूशंस के जनरल सेक्रेटरी गोवर्धन राठौड़, वाइस प्रेसिडेंट सुश्री अविनाश, अमृतराव चिमकोड़े, डी देवराज अरस D8 कॉलेज कविरत्ना कालिदास फर्स्ट ग्रेड कॉलेज की प्रिंसिपल वैजनाथ बिरादर, डॉक्टर कुलकर्णी गिरिराव और मातोश्री अहिल्याबाई होलकर हाई स्कूल के हेडमास्टर सैयद सलाउद्दीन उपस्थित रहे। प्रोग्राम में वेलकम स्पीच और इंट्रोडक्टरी स्पीच श्री वैजनाथ बिरादर ने दी। प्रोग्राम कविरत्ना कालिदास फर्स्ट ग्रेड कॉलेज के फिजिकल डायरेक्टर श्री ओमकारा महाशेट्टी ने सुनाया। धन्यवाद ज्ञापन श्री सैयद सलाउद्दीन ने दिया। केपी न्यूज के कैमरामैन महेश का कवरेज। केपी न्यूज इन्फो 7 को लाइक एंड सब्सक्राइब जरूर करें। धन्यवाद। ರಕ್ತದಾನ ಬಗ್ಗೆ ಎಲ್ಲ ಹೇಳ್ಯಾರ, ನಾನು ಜಾಸ್ತಿ ಹೇಳಬಾರ್ದು. ಅವ್ರು ಹೇಳಿದ ಮೇಲೆ ಅವರು ಎಲ್ಲ ಬಿದರ್ಗೆ ಆವಾಜ ಅವ್ರು ಏನು ಹೇಳ್ತಾರೆ ಎಲ್ಲ ಬಿದರಿಲ್ಲ, ಎಲ್ಲ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲೇ ಹೋಗಬೇಕು, ಈ ದೇಶದಾಗ ಹೋಗಬೇಕು. ರಕ್ತದಾನ ಪುಣ್ಯ ಕೆಲಸ ಹೇಳ್ಯಾರ ಅವರು ತಂಗಿಯವ್ರು ಮಾಡಿ ಖರೆ ಅಂದ್ರೆ ಅದೇ ಪುಣ್ಯ ಮನುಷ್ಯರು ಹುಟ್ಟಿದ ಮೇಲೆ ಒಂದು 4 ಪುಣ್ಯ ಕೆಲಸ ಇರ್ತಾವೆ. ಆ ಪುಣ್ಯ ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಕಂದ್ರೆ ರಕ್ತದಾನ ಮಾಡಬೇಕು, ಲಗ್ನ ಮಾಡಬೇಕು, ಯಾವುದಾರ ಊಟ ಆಗಬೇಕು, ಯಾವ್ದಾರ ಇದ್ದಂದ್ರೆ ಮತ್ತು ದೇಹ ದಾನ ಮಾಡ್ಬೋದು, ಕಣ್ಣು ಮತ್ತು ದಾನ ಮಾಡ್ಬೋದು, ಮತ್ತು ಎಲ್ಲ ಭಾಳ ದಾನ ಇರ್ತಾವೆ, ಯಾವ್ದು ಬೇಕಾದ್ರೆ ದಾನ ಮಾಡ್ಬೋದು. ರಕ್ತದಾನ ಒಂದು ದಾನ ಅದ. ಈ ದೇಶದಲ್ಲಿ ರಕ್ತದಿಂದ ಕಡಿಮೆ ಮನುಷ್ಯರು ನಾವು ಇದು ತಗೊಂಡಿದ್ದೇವೆ, ಪ್ರಾಣ ತಗೊಂಡಿದ್ದೇವೆ. ಇದಕ್ಕೆ ರಕ್ತಹೀನ ಯಾವ ಇರ್ತಾವೆ, ಎನಿಮಿಕ್ ಯಾವ ಇರ್ತಾವೆ, ಎನಿಮಿ ತೆಗಿಬೇಕು. ನಮ್ಮ DC ಮೇಡಮ್ ಅವರು ಭಾಳ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಿ ಎಲ್ಲ ಊರಿಗೆ ಹೋಗಿ ಯಾರು ದಾನ ಮಾಡಬೇಕು, ಎನಿಮಿಕ್ ಎಷ್ಟು ಹೆಣ್ಮಕ್ಳು ಅದ ಅವ್ರು ಎನಿಮೆ ತೆಗಿಬೇಕು. ನಮ್ಮ ಬೀದರ್ ಅಟ್ಲೀಸ್ಟ್ ಅನ್ಯ ಮುಕ್ತ ಬೀದರ್ ಅಂತ ಆಗಬೇಕು ಅಂತ ಅವ್ರ ಉದ್ದೇಶದ. ಆ ಉದ್ದೇಶಕ್ಕೆ ನಾವು ಪೂರ್ಣ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕಿದ್ದೇವೆ ಅಂತ. ಅಮೃತರಾವ್ ಚಿಮ್ಕೋಡ್ ಸರ್ ಮನುಷ್ಯರ ಇನ್ನೂ ಭಾಳ ಊರ್ದಾಗದ, ಎಲ್ಲ ಊರ್ದಾಗ ಒಂದೊಂದು ಅಮೃತರಾವ್ ಚಿಮ್ಕೋಡ್ ಹರ. ಅವು ಎಲ್ಲದೂ ನಾವು ಪ್ರಯತ್ನ ತೊಗೊಂಡು ನಾವು ಅವ್ರ ಕೆಲಸ ನಾವು ಮಾಡ್ತೇವೆ ಅಂತ ಹೇಳಿ ನಾನು